नमस्कार. होळीला बनवलेल्या पोळीची रेसिपी राहिली होती, ती आज आपण बघूयात. तर छान अशा पोळ्या आपण केलेल्या आहेत. पोळी म्हटलं की पुरणपोळी स्पेशल असते. तर होळीला बनवलेली पुरणपोळीची रेसिपी आज आपण बघतोय. तर मी पुरण बनवलं ते चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली होती. कुकरला मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि 15 मिनिट असाच मंद आचेवरती गॅसवर कुकर ठेवला होता. छान अशी डाळ शिजली होती मस्त. जेवढी छान चण्याची डाळ शिजेल तेवढं छान मस्त मऊ असं पुरण होतं. तर तुम्हाला मी दाखवते. कुकर थंड झाल्यानंतर पासून मी शूटिंग केलं होतं. तर तुम्ही बघताय छान असं एक डाळ मी तुम्हाला दाखवली. मस्त अशी मऊ पुरण शिजलेलं आहे. तर आता डबा मी बाहेर काढून घेते आणि हे पुरण आपण करणार आहोत चाळणीने. तर त्याच्या अगोदर पुरण वेळून घेऊयात. ही चणा डाळ वेळून घेणे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पाणी असतं त्याची आपण कटाची आमटी म्हणजेच सार करतो. तर आता इथे पाणी याच्यामध्ये कमी राहिले म्हणून मी थोडीशी डाळ ठेवलेली आहे, जेणेकरून ही जी डाळ आहे आणि थोडंसंच पाणी तुम्हाला दिसते. तर ती डाळ आपण मिक्सरला वाटून घालणार आहोत. त्याची कटाची आमटी करणार आहोत. कटाची आमटी घट्ट थोडी होण्यासाठी डाळ थोडीशी मिक्सरला फिरवून घालायची. आणि जर घट्ट भरपूर पाणी असेल तर गरज नाही पडत. पण जर कटाची आमटी जास्त प्रमाणात करायची असेल तर मग थोडीशी डाळ मिक्सरला फिरवून घालायची. गूळ टाकायच्या अगोदर. तर आता आपण पुरण बनवण्याची तयारी करूयात. तर एका कढईमध्ये ही शिजलेली डाळ आपण काढून घेतली आणि जेवढी डाळ आहे त्याच्या अर्धा तरी गूळ घालायचा. मी एकदम थोडंसं 2 चिमूट मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि गूळ घातल्यानंतरच आता मी आपला गॅस चालू केला आहे. आणि आपण आता गूळ घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेऊ. मंद ते मध्यम आचेवरच करायचं आहे, नाहीतर मग खाली करपलं जातं. गूळ जसा मेल्ट होईल तो जसा विरघळेल तसं भरपूर पाणी सुटतं. एकदम जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती एकदम ओली होते, कारण गुळाचं भरपूर पाणी सुटतं. तर मंद आचेवरच ती आपल्याला गूळ त्याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. त्याला वेळ लागेल. बारीक गॅसवर आपण ठेवला आहे म्हणून मी बाजूला कटाची आमटी म्हणजे सार करून घेते. तर 2 चमचे तेल, 2 ते 3 चमचे जास्त तेल घालायचं थोडंसं. तर त्याच्यामध्ये मी फोडणीला कढीपत्ता घातला आणि हे वाटण जे बनवलेलं आहे ते मसाले मी छान असे तव्यावरती भाजून घेतलेले आहेत. तर त्या मसाल्यांमध्ये वाटणामध्ये 1 कांदा, लसूण 10-12 पाकळ्या आणि खोबरं, सुकं खोबरं ओलं खोबरं घालू शकता. हे चांगलं भाजून घेतलं. त्याच्यासोबत कोथिंबीर देखील भाजून घेतलेली आहे आणि ते छान असं बारीक वाटून घेतलं आहे. तेच आपण आता कढीपत्ता परतल्यानंतर घालून घेतले. आता त्या वाटणावरती मी काही पावडर मसाले घालते. तर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद पावडर घातली आणि मिरची पावडरमध्ये 1 छोटा चमचा तिखट मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट मी घातलं आहे. आणि वाटणामध्ये 2 हिरव्या मिरच्या देखील मी चांगल्या भाजून घेतल्या होत्या. त्याच्यानुसार मग मी आपल्याला जी कटाची आमटी आहे सार तो किती कमी तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट घालायचं. पण वाटणामध्ये 1-2 हिरवी मिरची मस्त भाजून घेऊन घातली तर त्याने देखील मस्त चविष्ट होते कटाची आमटी. आणि 2 चमचे धना पावडर मी येथे घातलेले आहे. धना पावडर नसेल घालायची तर तुम्ही अख्खे धने देखील छान वाटणामध्ये भाजून घालू शकता. तर इथे मी 1 चमचाभर आमटी मसाला घातलेला आहे. आता हे सर्व पावडर मसाले आपण या वाटणावरतीच घातलेले आहेत, जेणेकरून ते जळू नयेत. आता चांगले त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि कटाच्या आमटीला जे वाटण आहे ना ते नेहमी भाजूनच घ्यायचं. मोस्टली कांदा आणि खोबरं, त्याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची कटाच्या आमटीसाठी. तर आता मसाले आपण चांगले वाटणामध्ये मिक्स करून घेतले. झाकण ठेवलं आहे तिकडे, कारण आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत मध्ये आपण इकडे दुसऱ्या गॅसवर जे पुरण आपलं आपण तयार करून घेतो आहे, गूळ घातलेला आहे, ते मध्ये मिक्स करायचं, जेणेकरून ते खाली लागू नये. आता
त्याला झाकण ठेवलं की दुसऱ्या बाजूला जी कटाची आमटी आहे तिला देखील त्या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला मी मध्ये थोडीशी डाळ दाखवली कुकरच्या डब्यामध्ये, जी मी ठेवली होती गूळ घालायच्या अगोदर. त्या कटाच्या आमटीमध्ये आपण ती घालणार आहोत, जेणेकरून आमटी आपल्याला थोडी जास्त करायची आहे तर ती घट्ट व्हावी. तर ती मी मिक्सरला फिरवून घेते. तोपर्यंत मध्ये मी तुम्हाला इकडे दाखवलं की जे गूळ आपण घातला होता, चणा डाळ शिजली होती, पुरण बनवतोय त्याच्यासाठी, तर पाणी भरपूर सुटून ते देखील याच्यामध्ये छान असं आटलं गेलेलं आहे. पुरण छान मस्त सुकं झालेलं आहे. फायनली आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे. गूळ चांगला मस्त विरघळला, त्याच्यामध्ये अजून ही चणा डाळ छान शिजू द्यायची, मुरू द्यायची, म्हणजे मस्त असं चविष्ट पुरण तयार होतं. आणि गूळ थोडासा जास्तच घालायचा, म्हणजे पोळी मस्त छान लागते. पुरणपोळी खावी ती म्हणजे थोडीशी गोडच असावी. आता फायनली आपलं पुरण तयार झालेलं आहे. तर चला कटाच्या आमटीच्या कढईकडे जाऊयात. आता इथे मी जो आपला चणा डाळमध्ये पाणी शिल्लक होतं ते घालून घेतलं आहे, आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आत्ता जे ओतलं ते होतं चणा डाळ फिरवून घेतलेलं पाणी. आता आपली आमटी छान अशी घट्ट होईल. आता आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तसं पाणी घालायचं. तर मी इथे 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता या आमटीला तुम्ही म्हणाल शिजायला काही नाही, पण ही आमटी चांगली 10 ते 12 मिनिट मंद आचेवर शिजू द्यायची. आता हिला चवीनुसार आपण मीठ घालूयात. आपण अजून याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं. मीठ घालून एकदा मिक्स करायची आणि मोठ्या गॅसवर उकळी आणली. नाही, तुम्ही जर गॅसजवळ असाल तर मोठ्या गॅसवर उकळी आणा, आणि नंतर मग मंद आचेवरती अर्धवट झाकण ठेवून आपल्याला ती छान अशी शिजू द्यायची आहे. बारीक गॅसवर 10-12 मिनिट चांगली शिजू द्यायची. तर आता तिकडे मी आमटी तिला उकळी येते तोपर्यंत पुरण वाटून घेते. आता पुरण आपण चाळणीमध्ये करतोय, तर चाळणीमध्ये पुरण करताना मोठा तांब्याच वापरायचा शक्यतो. ज्यावेळेस पुरण खूप गरम असतं आणि गरम असतानाच ते करून घ्यायचं, म्हणजे ते झटपट बारीक होतं. पुरण हे थोडंसं थंड झालं तर मग तुम्ही छोटी वाटी किंवा छोटी लोटी, काय सपाट पृष्ठभाग असेल असं एखादं भांडं वापरू शकता. पण ज्यावेळेस ते गरम असतं ना त्यावेळेस ते झटपट होतं, आणि गरम असताना चटके बसतात त्यावेळेस थोडासा मोठा तांब्या असेल, कारण तो उघड आपल्याला वरती व्यवस्थित धरता येतो. आपली जी बोटं असतात ती तांब्यामध्ये आपल्याला घालता येतात. तर तुम्ही बघू शकताय बारीक मस्त असं छान पुरण झालेलं आहे, आणि खूप गरम असतानाच ते मस्त झटपट करून घेता येतं. पटापट होतं, सरसर असं सरकलं जातं. तर आपलं पुरण होतं. तर इकडे तुम्हाला मी दाखवते, मी तिथे बाजूलाच उभी आहे, त्याच्यामुळे इकडे मस्त मोठ्या गॅसवर मी एक उकळी आणली आमटीला, आणि आता बारीक गॅस केला आहे. अर्धवट झाकण ठेवलेलं आहे, आणि चांगली 10-12 मिनिट मी ती उकळू देणार आहे. तोपर्यंत मी सगळं पुरण इकडे करून घेतलं आहे. आता पुरण आपलं सगळं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता चाळणीला खालच्या बाजूने हे भरपूर पुरण लागलेलं आहे. ते देखील मी व्यवस्थित काढून घेणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की मस्त असा आपलं पुरण कसं आपलं मस्त बारीक तयार झालेलं आहे, ज्याचा मस्त लाडू करता येतो आहे. म्हणजे गोल आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे, जो पोळीमध्ये सहज आपल्याला लाटता येईल, घालून सारण भरता येईल. ते छान असा लाडू वळतोय, मस्त बारीक पुरण लाटलं गेलेलं आहे छानसं. आणि ज्यावेळेस मी कुकर लावला होता ना त्याच वेळेस मी पीठ मळून घेतलं होतं गव्हाचं. तर मस्त इकडे आता पुरण झालं आहे, आणि बाजूला 10-12 मिनिट झालेत. मस्त आमटी आपली तयार झालेली आहे. कटाची आमटी, सार छान असा मस्त दिसून तुम्हाला बघूनही दिसत असेल, खूप छान असा टेस्टी झालेला आहे. त्याच्यामध्ये मी नंतर छोटी कापलेली कोथिंबीर घातली, आणि वाटणामध्ये देखील मी मस्त ती भाजून घेऊन घातली होती. वाटणामध्ये घालताना जे कोळे दांडे असतात ना कोथिंबीरीचे, ते वाटून घ्यायचे. खूप छान लागतो मस्त हा सार, कटाची आमटी. तर चला कटाची आमटीला ठेवूयात बाजूला. आणि आता जे आपलं पुरण आहे ना ते थोडंसं थंड झालं आहे. तर आता याला मस्त चविष्ट बनवण्यासाठी, चविष्ट अशी पुरणपोळी लागण्यासाठी याच्यामध्ये आपण जायफळ किसून घालूयात. थोडंसंच घालायचं, खूप जास्त नाही. आणि याच्यामध्ये पुरणामध्ये नेहमी सुंठ पावडर घालायची. सुंठ म्हणजे सुकलेलं आलं. आणि इथे मी
वेलची पावडर देखील घालते, म्हणजे पुरणामध्ये मी घातलेलं आहे जायफळ किसून, सुंठ पावडर आणि वेलची पावडर. आणि आता छान याला मिक्स करून घेऊयात. फायनली पुरण आता पोळीमध्ये भरण्यासाठी तयार आहे. त्याच्यासाठी मी अगोदर याचे गोळे देखील करून घेतले आहेत, जेवढे आपल्याला पोळ्या करायच्या, म्हणजे इझी पडतं. एकदा गॅस चालू केला की झटपट आपल्याला वरची पोळी भाजते तोपर्यंत खालची देखील छान अशी लाटून घेता येते. तर गव्हाचं पीठ जे छान मळून ठेवलं होतं ते देखील मस्त भिजलं गेलेलं आहे. ज्यावेळेस आपण कुकर वगैरे लावतो ना त्यावेळेस पीठ भिजवून घ्यायचं, म्हणजे जे आपलं गव्हाचं कणिक आहे पीठ ते मस्त भिजलं जातं. तर मस्त दोन्ही गोळे एकसारखेच बनवायचे आणि मस्त पुरणचा गोळा आहे तो आपण भरून घेतलेला आहे. गव्हाचा पिठाचा जो गोळा आहे त्याच्यामध्ये जसं मोदकमध्ये सारण भरतो त्याच्यात पद्धतीने तो भरून घ्यायचा. सरसर अशी पोळी लाटता येते, कारण पीठ आणि पुरण एकसारखंच असावं, त्याची कन्सिस्टन्सी की एक खूप पातळ आणि एक खूप घट्ट असं नसावं. जेवढं पुरण घट्ट आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ पातळ असेल तरी चालेल, कारण मस्त अशी पोळी लाटून घेता येते. तर तुम्हाला मी दाखवली पोळीमध्ये जे आपण पुरण भरलेलं आहे ते वरून एकदम ट्रान्सपरंट असं दिसते, म्हणजे भरपूर जेवढं पुरण तुम्हाला बसवता येईल तेवढं पुरण पोळीमध्ये घालायचं. गव्हाच्या पिठापेक्षा थोडासा मोठा गोळा पुरणाचा असेल तरी देखील चालेल, पण कमी नसावा, म्हणजे ती पोळी मस्त छान लागते. आता वरची आपली एक पोळी भाजते तोपर्यंत मी दुसरी देखील पोळी प्रयत्न करेल खाली, जसं आपल्याला सरावाने जमतं. कारण जी पोळी असते ती नाजूक असते, तिला नाही जमलं तर हाताने उलटलं तरी चालेल. आणि पोळी भाजताना नेहमी तेल लावावं. तूप लगेचच लावलं तर त्याचा धूर होऊन जातो, म्हणून ती तेलावरती भाजावी आणि नंतर मग ज्यावेळेस आपण टोपल्यात घेतो किंवा खायला घेतो त्यावेळेस तीच तूप लावून ती खायला घ्यावी. नाहीतर मग ते तूप जे असतं भाजताना तुपात भाजायचे असेल तर ते उडून जातं. तर मस्त अशी पोळी आपली फुगलेली आहे, छान तयार झालेली आहे आणि खालचा देखील माझा पोळीचा उंडा तयार आहे. तर अशा छान अशा मस्त पोळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. पुरण जेवढं जास्त घातलं तेवढी छान पोळी तयार होते. थँक्यू.